मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनांची गती मंदावली। वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकेला सुद्धा फटका बसलाय। रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय। थेट महामार्गावरून आपल्याला माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज तांबे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे। या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेला आहे। कसं पाहिलं मी सध्या या राष्ट्रीय महामार्गावरती उभा आहे। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाहीये, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत। आणि या वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकली असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। 2 दिवसापूर्वी अशीच एक रुग्णवाहिका तब्बल 5 तास या वाहतूक कोंडीमध्ये अडकली आणि एका 16 महिन्याच्या चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला। सध्याला आपण दृश्य पाहतोय ती अँब्युलन्स आहे आणि ही अँब्युलन्स सध्या या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहे। कशा पद्धतीने तुझी गाडी या ठिकाणी चालवत होतास आणि काय नक्की प्रॉब्लेम झाला गाडीचा? खड्ड्याचा अंदाज नाही आला, खड्ड्यामध्ये काय होतं ऍक्च्युली समजलं नाही आणि अचानकच गाडी पंक्चर झाली आहे। पूर्ण पाण्यामध्ये 1.5 फुटापर्यंतचे खड्डे आहेत, त्याच्यामुळे अंदाज येत नाही की गाडी नक्की पाण्यातून चालते की समुद्रातून चालण्यासारखं वाटतंय। मनोज तांबे, साम टीव्ही न्यूज, घोडबंदर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।